नमस्कार, स्मार्ट रेसिपीत आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहू विदर्भ स्पेशल सांबार वडी। त्यासाठी मी चाळणी घेतली आणि चाळणीनं 2 वाटी मैदा आपण गाळून घेऊ। कोणताही पदार्थ करायचा असला तर वेळेवर मैदा किंवा बेसन गाळून घ्यायचं। आता हे 2 वाटी मैदा आहे, मी गाळून घेतला। थोडंसं मीठ घालू। हे थोडंसं ओवा घेतला, क्रश करून टाकते आणि हे मिक्स करते। मीठ आणि ओवा चांगला मिक्स झाला की कडकडीत तेलाचं मोहन देऊ। एका वाटीला पोहे खायचे 2 चमचे, याप्रमाणे हे 4 चमचे तेल आहे। नागपूर साईडनं मैद्यासोबतच थोडंसं बेसन पण घालतात, परंतु अमरावती आणि अकोला इकडे बेसन घालत नाही, नुसतं मैद्याचीच पारी करतात। तुम्हाला जर बेसन घालून सांबार वडी लागत असेल तर तुम्ही बेसनसुद्धा टाकू शकता, परंतु आम्हाला खुसखुशीत जसे कचोऱ्या समोसेसारखी पारी पाहिजे, तर मग आम्ही बेसन घालणार नाही। आता हे मैद्याला जे तेलाचं मोहन आहे हे चोडून पूर्ण मैद्याला लावून घेऊ। मैद्याच्या प्रत्येक कणाला तेलाचं मोहन छान चोडलं गेलं पाहिजे। अमरावती आणि अकोला साईडनं नुसतं मैद्याचीच पारी करतात, त्याच्यामध्ये ओवा वगैरे टाकत नाही, नुसतं मीठच टाकतात। पण ओव्याची चव हे वेगळीच लागते, म्हणून मी याच्यामध्ये थोडासा ओवा टाकते। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ओवा स्किप करू शकता। हे परफेक्ट आहे, यामुळे पारी खुसखुशीत होईल। आता पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून गोळा घट्ट करून घ्यायचा, सैलसर नाही झाला पाहिजे, म्हणून एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकायचं। असा हा घट्ट गोळा भिजून तयार झालेला आहे। अगदी थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही बघू शकता, घट्ट आहे हा। आता याला रेस्ट देऊ 10 ते 15 मिनिट, असं झाकून ठेवते। कढई गरम झालेली आहे, थोडंसं तेल टाकायचं, जास्त तेल पाहिजे नाही, कारण आता हे सांबार वड्या आपल्याला तळावं लागणार आहे। हे सारण थोडंसं जिरं, लसूण अद्रक पेस्ट, एकदम मंद गॅसवर करायचं आहे सगळं, कारण जळलं नाही पाहिजे। खसखस, तिळाचं कूट, गॅस अगदी मंद ठेवायचा। डेसिनेटेड कोकोनट वर तुम्ही भाजून खोबरंसुद्धा टाकू शकता, जसं तुम्हाला आवडत असेल। एक चमचा धने पावडर, जिरं पावडर, मी इथं लिंबू सत्व टाकते, किंवा तुम्ही चाट मसाला सुद्धा टाकू शकता। लाल तिखट, हळद आणि मीठ। गॅस थोडासा बंद केला तरी चालेल,
कारण जास्त गरम झालं आहे. कढई जास्त गरम झाली तर थोडा वेळ गॅस बंद करायचा. थोडेसे खिसमिस टाकते मी, कारण माझ्या मुलांना खूप आवडतात खिसमिस. तुम्ही नाही टाकले तरी चालेल. ते गॅस चालू करते. आता हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट आहे. कच्चं शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं. भाजल्या टाकलं की त्याला छान चव येते. एक चमचा साखर. खट्टा मिठा असते म्हणून थोडीशी अजून आपण साखर टाकू. मंद गॅसवर हे परतवत राहायचं. मंद गॅसवर आपण खमंग भाजलेलं आहे. आणि ही 2 वाटी सांबार आहे. हे सांबार स्वच्छ धुतला, सुकू दिला आणि बारीक चिरून घेतला. याला पाण्याचा अंश काहीच राहिलेला नाही. या स्टेजवर आपण गॅस बंद करू आणि सांबार टाकू. गॅस मी बंद केलेला आहे. मिक्स केला आणि राहिलेला पूर्ण सांबार याच्यामध्ये घालून घेते. हा जो सांबार आहे हा सगळा या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा. गॅस जर चालू ठेवला तर सांबाराच्या ना याला मसाल्याला पाणी सुटतं. मग तसं अजिबात झालेलं नाही पाहिजे. फक्त सांबार थोडासा नरम पडला पाहिजे. म्हणून हे गरम सारणमध्येच आपण सांबार मिक्स केला. हे सारण मिक्स झालेलं आहे. आता हे थंड होऊ देऊ आपण आणि सांबार वड्या करायला घेऊ. हे असा घट्ट पाहिजे आपल्याला गोळा. याचे सारख्या प्रमाणात आपण गोळे करून घेऊ. असे सगळे गोळे तयार केले. आता एक एक गोळा उचलायचा आणि पेढ्यासारखा असा गोल करायचा. आणि लाटायला घ्यायचा. याला तेल किंवा मैदा काही घ्यायचं काम नाही आहे. लहान फुलकी असतात तेवढी पारी लाटून घ्यायची. सगळी सारखी लाटून घ्यायची. मधात जास्त पातळ केली तर सांबार वडी फुटू शकते. असे हे बघा लाटून घेतली. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही. आता याच्यात थंड झालेलं आहे सांबार घेऊ. हे सारण आपण याच्यामध्ये ठेवू. हे समोरून प्रेस करायचे हलक्या हातानं आणि परत साईडनं. आता इथं प्रेस या साईडनं पाणी लावून घ्यायचं, कारण हे आपण पीठ केलं की हे खोलणार नाही. असं हलक्या हातानं गोल करून घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही छान पॅक झाले. आणखीन एक मी तुम्हाला करून दाखवते. असं पेढ्यासारखा गोळा घ्यायचा आणि हे लाटायचा. पातळ लाटायचं, जाळ नाही ठेवायची आणि सगळ्या इकडून सारखी लाटायची. मधात जर जास्त पातळ लाटली गेली तर तळताना फुटू शकते. अशा प्रकारे मी लाटून घेतली. तुम्ही बघू शकता जास्त जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही.
त्याच्यामध्ये सारण भरू. तुमच्या जर फुटत असते तर थोडंसं कमी सारण भरून घ्यायच्या. जर व्यवस्थित येत असेल तर सारण थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल. हे एवढं ठीक आहे. ही अशी फोल्ड पाडायची आणि प्रेस करायचं. इकडून फोल्ड पाडायची आणि प्रेस करायचं. प्रेस करायचं. शेवटी थोडंसं पाणी लावायचं. हे बघा किती छान आकार दिला गेला. हे अशा सगळ्या मी करून घेते. अशा सगळ्या सांबार वड्या तयार झाल्या. आता हे तळून घेऊ. असं हे गोळा टाकला की असा मंद वर आला पाहिजे. बस एवढंच तेल आपल्याला गरम पाहिजे. हलक्या हातानं सांबार वडी तेलात सोडायची. असं हे तेल गरम झालं. जास्त गरम नसलं पाहिजे. तेल मीडियम गरम करायचं म्हणजे सांबार वडी खुसखुशीत होईल. माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा हे थोडंसं पलटून द्यायचं हलक्या हातानं. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक पण करा. असे सोनेरी कलरवर होऊ द्यायचे. आता हे आपण काढून घेऊ. एवढाच गोल्डन कलर आपल्याला पाहिजे. असेच मी बाकी सगळे तळून घेते. हे असे छान सोनेरी कलरवर तळून घेतले सर्व. याचा आवाज पण पहा किती छान खुसखुशीत झालेला आहे. एक कापून दाखवते मी. हे बघा सांबार पण छान दिसते. अशा मस्त झालेले आहे. खुसखुशीत झालेले आहेत आणि याचं सारण पण किती छान दिसत आहे. अशा खुसखुशीत सांबार वड्या तुम्ही पण करून बघा आणि कशा झाल्या ते मला कमेंट्समध्ये सांगा.